खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावर फार तत्परतेनं पोलीस कारवाई करतात, गुन्हे दाखल करतात. पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. कोण कोयता घेऊन फिरतो, कोण डंपरनं गाड्या उडवतो, अवैध खननाबद्दल तक्रार केली म्हणून. चरस, गांजा, अफू अगदी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा गल्लीबोळामध्ये राजरोसपणानं मिळायला लागलेला आहे. अगदी 7वी 8वीतली पोरांना या लोकांनी अंमली पदार्थाची सवय लावली आहे. हे पोलिसांना दिसत नाही का? एका गावात 150 ते 200 अशी अंमली पदार्थ घ्यायला चटावलेल्या पोरांची संख्या तयार झालेली आहे. हे विधारक म्हणजे कधी काळी उडता पंजाब बद्दल आम्ही ऐकलं होतं, पण हा उडता महाराष्ट्र आमचा व्हायची वेळ आलेली आहे. आणि तरीसुद्धा ना पोलीस त्याच्याकडे बघतात, ना सरकार त्याला आदेश देतं आहे की यांच्यावर कडवट कारवाई करा. कदाचित हप्ते चालू असतील, मला माहीत नाही, किंवा आज जे काय पोलीस स्टेशनचे जे काय पोस्टिंगचे 25 लाख, 30 लाख, 50 लाख हे जे काही दर पडलेले आहेत ते कदाचित या अवैध धंद्यातून मिळणाऱ्या हप्त्यापोटीच एवढे दर निघाले असतील. आणि म्हणून एवढे पैसे देऊन पोस्टिंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा ते परवडत असावं. एकूणच गृह खातं पूर्णपणे खिळखिळीत झालेलं आहे आणि या गृह खात्याचा आब कुणावरही गुन्हेगारावर राहिलेला नाही. त्यांचा रुबाब फक्त सामान्य आणि गोरगरीब जनतेवरच तेवढा.